अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी परिवार. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा अनुभव आहे नागपूर जिल्ह्यातील एका ग्रामीण भागात राहणारे श्री संदीप यांचा. मागील 2 वर्षांपासून ते स्वामी सेवेत असून जमेल तशी सेवा करतात. स्वामी सेवेत कसे आले त्यांनाच कळले नाही व न कळतच शाकाहारीसुद्धा झाली. फेब्रुवारी 2025 मध्ये त्यांच्या पत्नीच्या छातीमध्ये दुखत होतं. नॉर्मल असेल म्हणून त्यांनी ते दुर्लक्ष केलं, पण हे दुखणे नंतर खूप वाढले आणि ते डॉक्टरांकडे गेले. तर डॉक्टरांनी त्यांना ECG रिपोर्ट करायचं सांगितलं. ECG रिपोर्ट आल्याच्या नंतर डॉक्टरांनी चेक केला आणि तात्काळ चेस्ट स्पेशलिस्टकडे जाण्यास सांगितले. चेस्ट स्पेशलिस्टकडे गेल्यानंतर त्यांनी लगेच हार्ट अटॅकची मेडिसिन खायला दिली. हे बघून त्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. त्यानंतर डॉक्टरने त्यांना एन्जिओग्राफी आणि बऱ्याच टेस्ट करायच्या सांगितल्या. तर त्याचा खर्च जवळपास 20,000 रुपये एवढा होत होता. तर जवळ एवढे पैसे नव्हते, पण स्वामींच्या कृपेने ते दुसऱ्या हॉस्पिटलला गेले. तर तिथे 6,100 रुपयामध्ये सर्व टेस्ट होतील असे त्यांना सांगितले गेले व पत्नीला डॉक्टरांनी टेस्ट लॅबमध्ये नेले. 90% हार्ट अटॅकची लक्षणे होती. 32व्या वर्षी कसं काय अटॅक येणार असा त्यांच्या मनात एक प्रश्न होता. पण मनामध्ये स्वामी माऊलींचे नामस्मरण चालू होते. 2 वेळा तारक मंत्राचा जपसुद्धा केला होता व मनामध्येच एकदम रागामध्ये ते स्वामींना असे म्हटले की रिपोर्टमध्ये जर हार्ट अटॅकची लक्षणे असेल तर तुझा आत्ताच एक सेवक कमी झाला असं समज. असे ते रागातच बोलून गेले. काही वेळाने डॉक्टरांनी त्यांना आत बोलावले. त्यांचा जीव भीतीने अगदी कासावीस होत होता. डोळ्यातले अश्रू पुसत ते आतमध्ये गेले. तर डॉक्टर बोलले, रिपोर्टमध्ये काहीच नाही, रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे. हे ऐकून स्वामी माऊली आपल्या पाठीशी आहे याची प्रचिती मिळाली. तर असा होता श्री संदीप भाऊंचा अनुभव. मनापासून स्वामींना आवाज दिला तर स्वामी आपल्या भक्ताच्या हाकेला नक्कीच धावून येत असतात. श्री स्वामी समर्थ.